गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुढिया तोरणे करीती कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे येणे मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी गोकुळीचा सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. काल्याच्या प्रसंगात हा अभंग निवडला जातो कारण गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाल्यापासून देवाची काल्याची जी लीला झाली तिथपर्यंतच्या सगळ्या लीलाचं वर्णन करणारे जे अभंग असतात ते काल्याच्या कीर्तनाकरता निवडले जातात बरं का. या अभंगात तुकाराम महाराजांनी गोकुळामध्ये सुख प्रगट झालं होतं. कशामुळे गोकुळामध्ये सुख प्रगट झालं असं म्हणतात कारण तर बालकृष्णाचा त्या ठिकाणी अवतार झाला होता म्हणून तिथं सुख आलं असं म्हणतात. वाटणारी आहे बरं का. सुखाचा विचार करा. सुख त्यालाच म्हणतात, आनंद त्यालाच म्हणतात. तसं पाहिलं तर सुख आणि आनंदामध्ये सुद्धा थोडासा अंतर आहे बरं का. सुख आणि दुःख या वृत्ती आहेत. आनंदाचा विचार जर केला तर आनंद हे स्वरूप आहे. परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार करत असताना परमात्मा सुख आहे असं म्हणलेलं पाहायला आपल्याला सापडत नाही बरं का. परमात्मा आनंद रूप आहे अशा पद्धतीचा विचार आपल्याला सांगितला जातो. त्याचं कारण असं आहे सुखाच्या विरुद्ध असलेलं दुःख आपल्याला जगामध्ये पाहायला सापडतं पण आनंदाच्या विरुद्ध जगामध्ये काहीच नाहीये. आनंदाच्या विरुद्ध शब्द दाखवा ना. सुखाच्या विरुद्ध दुःख हा शब्द जसा आपल्याला दाखवता येतो तसा आनंदाच्या विरुद्ध दुसरा शब्द दाखवा ना. ज्ञानोबराने आनंदाच्या विरुद्ध आनंदना निरानंद असं म्हणून निरानंद एक शब्द तयार करून वापरलेला आहे. तो तयार करून वापरलेला असल्यामुळे मुळातला आनंद शब्दाला विरुद्ध अर्थाचा शब्द नाहीये. सुखाला विरुद्ध अर्थाचा शब्द आहे आणि आनंद शब्दाला विरुद्ध अर्थाचा शब्द नाही. याचा अर्थ काय झाला सुख हे द्वैतात्मक आहे आणि आनंद मात्र एकमेवाद्वितीय आहे. दोन गोष्टी आल्याच्या नंतर त्याच्यापैकी एक सुख देणारी एक दुःख देणारी. द्वैत आल्याच्या नंतर सुख दुःखाचा विचार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. अद्वैतामध्ये सुख दुःखाचा विचार आहे का. अद्वैत असलेला एकमेव परमात्मा एकमेवा द्वितीय म्हणून भगवंताचं वर्णन केलं. परमात्मा एकच एक आहे अशा पद्धतीचं देवाच्या बद्दल शास्त्रामध्ये वर्णन आपल्याला पाहायला सापडतं बरं का. तो एक आहे म्हणजे त्याला स्वगत भेद नाही. तर एकच आहे म्हणजे त्याला सजातीय भेद नाही आणि तो अद्वितीय आहे म्हणजे त्या परमात्म्याला विजातीय भेद नाही अशा पद्धतीचा विचार शास्त्र सांगतं बरं का. ज्याला स्वगत सजातीय आणि विजातीय असा दोन्ही तिन्ही प्रकारचा भेद नाही त्याला म्हणतात परमात्मा. आणि तो परमात्मा एकमेवाद्वितीय असल्यामुळं त्याचं वर्णन करत असताना शास्त्राने आनंद म्हणलं की विरुद्ध काहीच नाही. दुसरं काही नाही बरं का. जिथं दुसरं निर्माण होतं तिथं सुखाच्या बरोबर दुःख सुद्धा येण्याची शक्यता असते. जिथं दुसरं आहे तिथं दुःख येतं. एकामध्ये सुखाचाच विचार पाहायला सापडतो आनंदाचाच विचार पाहायला सापडतो. एकामध्ये मात्र कधीही दुःख आहे असं आपल्याला पाहायला सापडणार नाही बरं का. बघा शास्त्रकारांनी याचा विचार सांगत असताना असं सांगितलं एकमेवा द्वितीय असं परमात्मा स्वरूप होतं. त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आलं. परमात्मा कळेनासा झाला आणि त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आल्याच्या नंतर त्या अज्ञानानं भेद ज्ञान निर्माण केलं. भेद ज्ञान निर्माण केलं म्हणजे हा एक आणि हा एक हे कधी आलं अज्ञानानं आलं बरं का. एकच होतं ते ज्ञानानं होतं आणि हा एक आणि हा एक अशा पद्धतीचा द्वैताचा पसरवणा जो निर्माण झाला की नाही हा सगळ्याच्या सगळं अज्ञानानं निर्माण झालेला आहे असं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. हा एक आहे आणि हा एक आहे असं म्हणल्याच्या नंतर याच्यातला एक माझा असतो एक दुसरा असतो. दोन मुलं माझ्या समोर आल्याच्या नंतर मी काय म्हणतो
हा मुलगा माझा आहे आणि हा माझ्या भावाचा मुलगा आहे असं जर मी बोलत असेल तर याच्यामध्ये काय झालं हो, हा एक आणि हा एक असा भेद आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्या परकेपणाचा भेद आला आणि आपले परकेपणा आला की मग तिथं सुखदुःखाचा विचार सुरू होतो. आपल्या मुलाला पाहिल्याच्या नंतर माणसाला आनंद होतो, बाजूच्या मुलाला पाहिल्याच्या नंतर तेवढा आनंद होईल असं आपल्याला म्हणता येत नाही. द्वैतामध्ये दुःखाचा संबंध येण्याची शक्यता आहे. द्वैतामध्ये कदाचित सुख असेल, द्वैतामध्ये एक वस्तू सुखाची जर असेल तर दुसरी वस्तू आपल्याला दुःख देणार येणार. आणि द्वैतामध्ये कसं असतं, दोन वस्तू ज्या असतात ना त्याच्यात परस्पर विरोध नेहमीच असतो बरं का. परस्पर विरुद्ध असलेल्याच त्या दोन वस्तू आपल्याला पाहायला सापडतात. बघा, एक अमृत आहे, त्याच्या विरुद्ध दुसरं विषय आहे. अमृताच्या पासून मनुष्याला सुख होतं की दुःख होतं सांगा? सुख होतं. अमृताचं जर सुख असेल तर अमृताच्या विरुद्ध असलेली दुःख नावाची वस्तू निर्माण झाल्याच्या नंतर ते आपल्याकडे आल्याच्या नंतर सुख देणार की दुःख देणार सांगा? दुःखच देणार. द्वैत निर्माण झालं बरं का, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वैत निर्माण झालं, त्यात अज्ञान निर्माण झालं, अज्ञानानं द्वैत दाखवलं. द्वैत दाखवलं म्हणजे दोन वस्तू दाखवल्या. दोन वस्तू दाखवल्याच्या नंतर त्याच्यातली प्रत्येक वेळेला एक वस्तू सुखाची असते, एक वस्तू दुःखाची असते. हा माझा म्हणलं की हा सुखाचा ठरला, हा परका म्हणलं की हा दुःखाचा ठरला, अशा पद्धतीचा विचार आहे बरं का. रस्त्यानं जाता जाता आपल्याला फुलंही मिळतात आणि रस्त्यानं जाता जाता आपल्याला काटेही मिळतात. मिळालेलं फुल सुखाचं असतं, मिळालेला काटा मात्र दुःखाचा असतो. एक गोड पदार्थ हे आपल्या पानामध्ये वाढलेला असतो, एक अगदी तिखट असलेला पदार्थ हे आपल्या पानामध्ये वाढलेला असतो. माणसाला कसं बघा, ज्याला जे आवडतं त्याच्यामध्ये सुख आहे. एखाद्याला तिखटच आवडत जर असेल तर त्याला तिखटाचा आनंद आहे, गोडाचं दुःख आहे. एखाद्याला गोड जर आवडत असेल तर त्याला गोडापासून सुख प्राप्त होतं आणि तिखटाच्या पासून त्याला दुःख प्राप्त होतं. हा विचार लक्षात घ्या. मी कशा करता बोलायला लागलो, हे सगळेच्या सगळं गोड आणि तिखट, फुलं आणि काटे हे सगळेच्या सगळे पदार्थ परस्पर विरुद्ध स्वभावाचे आहेत की नाही बोला. याच्यातला एक आनंद देत जर असेल बघा, प्रत्येकाला त्याच वस्तून आनंद दिला पाहिजे आणि त्याच वस्तून दुःख दिलं पाहिजे असं नाही. मला बघा, आपण माणसाचा विचार करा, मला सांगा आपण बरं का, फूल आणि काटा याच्यातला विचार जर आपण करायला लागलो तर आपल्याला सुख देणारा कोण, दुःख देणारा कोण? आपल्याला फूल सुख देणार आहे आणि काटा दुःख देणार आहे. पण तेच उंट नावाच्या प्राण्याला विचारा, उंट काटेच खात असतो आणि फुल टाकून देत असतो. आपल्याला फुल सुखाचं आहे, तसं उंटाच्या बद्दल जर विचार केला तर त्याला काटा सुखाचा आहे. पण काटा सुखाचा जरी असला तरी त्याला त्याच्या विरुद्ध असलेले जे फुल आहे, ज्या फुलाने मला सुख दिलं होतं त्या मला त्या काट्याने दुःख दिलं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये उंटाचा विचार केल्याच्या नंतर उंटाला जर माझ्या विरुद्ध असलेला काटा सुख देत असेल तर मला अनुकूल असलेलं फूल उंटाला दुःख देणार आहे असं आपल्याला म्हणावं लागतं बरं का. दिवस आणि रात्रीचा विचार करा किंवा आपल्यासारख्या सगळ्या घोबडाला सोडून बाकीच्या सगळ्या प्राण्यांचा विचार करा, त्याला दिवसाचा आनंद आहे. आणि घुबड नावाच्या प्राण्याला विचारा, तो म्हणतो रात्रीचा आनंद आहे. असे आपण आनंद शोधणारे, सुख शोधणारे असे आपल्याला पाहायला सापडतो बरं का. मी हे कशा करता बोलायला लागलो, एकच जेव्हा असतं तिथं आनंद असतो आणि द्वैत निर्माण झाल्याच्या नंतर जो आनंद असतो ना त्याचं नाव सुख असतं बरं का. आणि सुख म्हणलं की त्याला विरुद्ध अर्थाचा शब्द असल्यामुळं सुख ही वृत्ती आहे. आपली वृत्ती सुखाकार होते, आपली वृत्ती दुःखाकार होते, अशा पद्धतीचा विचारशास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेला आहे बरं का. म्हणजे कसं झालं, वृत्ती ही एकरूप नसते, अनंत बुद्धीचे तरंग तुकाराम महाराज सारख्या संतांनी सांगितलं. वृत्तीचं कसं आहे, आता निर्माण झाली वृत्ती तीन क्षण वृत्तीच्याबद्दल सांगितलेले पाहायला सापडतात. एका क्षणात वृत्ती निर्माण होते, दुसऱ्या क्षणामध्ये वृत्ती जिवंत राहते आणि तिसऱ्या क्षणामध्ये वृत्ती मरून जाते. अशा पद्धतीचा विचारशास्त्राने सांगितलं बरं का. म्हणजे मला सुखाच्या आकाराची वृत्ती जर झालेली असेल तर ते माझं सुख पहिल्या क्षणात निर्माण होतं, दुसऱ्या क्षणामध्ये माझं सुख टिकतं आणि जे सुख माझं निर्माण होऊन टिकलं होतं तिसरा क्षण आल्याबरोबर ते सुख नाहीस होऊन जातं. विचार
कसं सांगता सुख निर्माण झालं, दुसऱ्या क्षणात टिकलं, तिसऱ्या क्षणात नाहीच झालं म्हणता. पण मला लाडू खायलाच 15 मिनिट लागले ना. एक 10-15 लाडू मी जर खाल्ली असते तर मला 10-15 लाडू खायला अर्धा तास गेला ना. मग त्या अर्ध्या तासामध्ये आणि अर्धा तास संपून गेल्याच्या नंतर बराच वेळ पोटामध्ये लाडू असेपर्यंत, तोंडात गोडी असेपर्यंत मला सुख आहे की नाही? मग सुख 3च क्षण टिकलं असं कसं म्हणता? याला उत्तर देत असताना शास्त्रकारांनी सांगितलं, प्रवाह रूपानं सुखाचा आपल्याला बराच काळपर्यंत अनुभव येत राहतो. प्रवाह रूपानं अनुभव येतो बरं का. बघा कसं असतं, आपण चंद्रभागेत स्नानाला जातो ना, चंद्रभागेत स्नानाला जातो. चंद्रभागेत स्नान करून आलेला मनुष्य दुसऱ्या आपल्या घरी आल्याच्या नंतर आपल्या शेजारच्या माणसाला सांगतो, अहो पाणी फार स्वच्छ आहे चंद्रभागेला, मी आता जाऊन स्नान करून आलो, तुम्ही तिथं जाऊन स्नान करून या. माणूस दुसरा जातो की नाही? दुसरा माणूस आनंदाला जातो, स्नान करून येतो. पहिल्या माणसाने त्याला विचारलं, तुम्ही स्नान कुठे केलं? तर तो म्हणतो, तुम्ही जिथं पुंडलिकाच्या समोर जिथं तुम्ही स्नान केलं ना त्याच पाण्यात, तुम्ही ज्या पाण्यात स्नान केलं त्याच पाण्यात मी स्नान केलं, असं दुसरा मनुष्य बोलतो. मला सांगा, पहिल्या माणसाच्या नंतर जसं 1 तासाने स्नान झालेलं आहे, तो पहिला मनुष्य ज्या पाण्यात स्नान करून आला त्याच पाण्यात दुसऱ्याचं स्नान झालं की नाही म्हणा? कसं सांगा मला सांगा ना. त्या पहिल्याचं स्नान ज्या पाण्यामध्ये झालेलं आहे, 1 तासाच्या नंतर नदीच्या प्रवाहात स्नान करायला गेलेल्या दुसऱ्या माणसाचं स्नान त्याच पाण्यात झालं का? नाही होत महाराज, कारण ते पाणी वाहून गेलं पुढं, ते पाणी वाहून गेलं. आणि दुसरा जाऊन आल्याच्या नंतर म्हणतो, तुम्ही जिथं स्नान केलं, ज्या पाण्यात स्नान केलं त्याच पाण्यात स्नान केलं. ही भाषा कशी आहे सांगा? पाणी जरी बदललेलं असलं तरी प्रवाह बदललेला नाही. म्हणून पहिल्यानं केलेलं पाणी निघून जरी गेलं, पहिल्यानं स्नान केलेलं पाणी जरी निघून गेलेलं असलं तरी प्रवाह चालू असल्यामुळं दुसऱ्याला त्याच पाण्यात स्नान केल्याचा अनुभव येतो. हा जसा प्रकार आहे तसं सुख निर्माण होतं. मग 1 क्षण टिकतं, दुसऱ्या क्षणात नाहीच होतं. पण हा सुखाचा प्रवाह चालू राहतो. निर्माण होणं, टिकणं, मरणं, निर्माण होणं, टिकणं, मरणं, असा सुखाचा प्रवाह जेव्हा चालू राहतो तेव्हा माणसाला 3च क्षण सुखाचा अनुभव येण्याच्या ऐवजी बराच वेळपर्यंत सुखाचा अनुभव येतो. कितीही वेळ जरी सुखाचा अनुभव आला तरी ते सुख टिकणार आहे का सांगा मला? कोणाचंही सुख टिकत नाही. आपलं सुख टिकत नाही समजायचं कारण नाही. अगदी इंद्र, चंद्र, महेंद्र, ब्रह्मदेव झाला तर त्यांच्या सुद्धा सुखाचा विचार आपल्याला करता येत नाही. हे कशा करता हे बोलायला लागलो, सुख आणि आनंद याच्यामध्ये बदल आहे हे मला आपल्याला सिद्ध करून द्यायचं आहे बरं का. सुख हे वृत्तीमध्ये येत असल्यामुळं सुखाला विरुद्ध अशी दुःख नावाची वृत्ती आपल्याला पाहायला सापडते. आनंदाच्या विरुद्ध दुसऱ्या कोणत्या प्रकारच्या वृत्तीचा अनुभव आपल्याला शास्त्राने सांगितला नाही. म्हणून परमात्मा आनंद रूप आहे अशाच पद्धतीचं वर्णन आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेलं पाहायला सापडतं. विठ्ठल
शब्द वापरून देवाचं वर्णन केलेलं आहे. वेदांनी सुद्धा देवाचं वर्णन करत असताना सुख शब्द वापरण्याच्या ऐवजी आनंद शब्द वापरला. विज्ञानम आनंदम ब्रह्म आनंदम ब्रह्मणो विद्यात. शास्त्राने अशाच पद्धतीचा विचार आपल्याला सांगितलेला आहे बरं का. परमात्म्याच्या ठिकाणी परब्रह्माच्या ठिकाणी आनंद आहे. परमात्मा आनंद रूप आहे अशा पद्धतीची भाषा शास्त्राचीही आहे आणि संत महात्म्यांची आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे तुकाराम महाराज बोलायला लागले. त्याच्यात तुकाराम महाराजांनी देवाचं वर्णन करताना आनंद शब्द वापरला. ही गोष्ट मला सांगायची आहे बरं का. गंमत कशी आहे, सुख आणि आनंद याच्यातला फरक मला सांगायचा होता. याच्याकरता मी बोललो सुख ही वृत्ती असल्यामुळे तिला विरुद्धाशी दुःख नावाची वृत्ती आहे. आनंद हे स्वरूप असल्यामुळे आनंदाच्या विरुद्ध अशा पद्धतीचं दुसरं कोणतं स्वरूप आपल्याला पाहायला सापडत नाही. हा विचार त्याच्यातून मला लक्षात आणून द्यायचा आहे. आणि परमात्मा हा प्रत्येक जीवाचं मूळ स्वरूप आहे म्हणून परमात्मा आनंद रूप आहे अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला शास्त्राने सांगितलेलं आहे बरं का. आता परमात्मा आनंद रूप आहे ना, त्याचं वर्णन करताना आनंद शब्दच वापरावा. मग संतांनी तर कित्येक ठिकाणी त्या देवाचं वर्णन करताना सुख शब्द वापरला. आपण रोज जो ज्ञानोबरायचा अभंग भजनाला सुरुवात करत असताना म्हणतो रूप पाहता लोचने, त्याच्यात तरी ज्ञानेश्वर महाराजांनी परमात्म्याला आनंद म्हणलं का सुख म्हणलं हो. सर्व सुखाचे आगर आनंद शब्द वापरावा. आनंद अद्वय नित्य निरामय हे बरोबर झालं, पण तो आनंद रूप असलेला परमात्मा त्या आनंदापेक्षा सुख वृत्ती असल्यामुळे जर वेगळा असेल तर देवाला सुख कसं म्हणता तुम्ही. सर्व सुखाच्या घर वापर कुमारीवर. इथं ज्ञानेश्वर महाराज देवाला सुखाचा आगर म्हणले की नाही. आगर म्हणजे खाण. जशी सोन्याची खाण पाहिली की तिथं सोनं मिळतं, हिऱ्याच्या खाणीमध्ये हिरे मिळतात, तसं परमात्मा सुखाची खाण असल्यामुळे तिथे गेल्यावर सुख मिळतं. आनंद सुख वेगळं जर आहे तर देवाला आनंद म्हणावं हे बरोबर आहे, पण देवाला सुख कसं म्हणलं संत महात्म्याने याचं उत्तर असं आहे. संतांनी देवाला ज्या वेळेला सुख शब्द लावलेला आहे तेव्हा त्या सुख शब्दाचा अर्थ सुद्धा आनंद असा करावा लागतो बरं का. एखाद्या वेळेला शब्द बदलाचा असतो, वेगळा शब्द असतो, पण त्या वेगळ्या शब्दाचा चालू प्रकरणाला धरून आपल्याला अर्थ करावा लागतो बरं का. प्रकरणाला धरून अर्थ नाही केला तर मग त्या
शब्दाचा अर्थ नुसता शब्दाचा अर्थ आहे म्हणून घेऊन चालत नाही. सुख शब्दाचा अर्थ नेहमी दुःखाच्या विरुद्ध असलेलं सुख असा जरी होत असला तर देवाचं वर्णन करत असताना दुःखाच्या विरुद्ध असलेलं सुख हे देवाचं स्वरूप आपल्याला म्हणता येत नाही. तर तिथं सुख शब्दाचा अर्थ सोडून द्यावा लागतो. दुःखाच्या विरुद्ध असलेलं सुख हा अर्थ सोडून द्यावा लागतो आणि त्या सुख शब्दाचा अर्थ आनंद करावा लागतो. आचार्याने असं सांगितलं की बाबा वेदामध्ये काही ठिकाणी आकाश हा शब्द परमात्म्याला उद्देशून आलेला आहे. आता आकाश म्हणजे परमात्मा आपल्याला कळेल का? आकाश म्हणजे आकाश आहे. पंचमहाभूतामध्ये जे सगळ्यात मोठं आहे त्याचं नाव आहे आकाश. पृथ्वीपेक्षा जल मोठं, जलापेक्षा तेज मोठं, तेजापेक्षा वायू मोठं, वायूपेक्षा आकाश मोठं. ते पंचमहाभूतातलं सगळ्यात मोठं भूत म्हणून आकाश जे आपल्याला माहिती आहे. आकाश शब्दाचा उच्चार झाला की आपल्याला तेच आकाश लक्षात येतं. बाकी आकाश म्हणजे परमात्मा हा अर्थ आपल्याला लक्षात घेता येत नाही बरं का. पण जगद्गुरु शंकराचार्य सांगतात आकाशापासून सगळं जग निर्माण झालं, आकाशाच्या योगाने सगळं जग जगतं आणि आकाशातच सगळं जग प्रलयाला प्राप्त होतं. असं जर आकाश शब्द वापरून वर्णन आलेलं असेल तर ज्याच्यापासून जग जन्माला येतं ते आकाश नसून देव आहे. ज्याच्या योगाने जग जगतं ते आकाश नसून देव आहे आणि ज्याच्या ठिकाणी हे सगळंच्या सगळं जग प्रलयाला जाणार आहे त्याला देवच म्हणतात, ते आकाश नाही. म्हणून आकाश शब्द वापरून केलेले जे वर्णन आहे ते वर्णन सगळ्याच्या सगळं देवाकडे लागू पडत असेल तर तिथल्या आकाश शब्दाचा अर्थ जसा देव करावा लागतो तसं परमात्म्याचं वर्णन करत असताना संतांनी सुख शब्द जरी वापरला तरी त्याचा अर्थ आनंद असा करावा लागतो, सुख असा करता येत नाही. लक्षात घ्या बरं का. आता देव आनंद रूप आहे असं वर्णन शास्त्राने केलं आणि संसाराच्या पसाऱ्याच्या बद्दल जगाच्या बद्दल वर्णन करत असताना शास्त्र काय सगळे संत काय आपल्याला हे सगळं दुःखाच आहे असं वर्णन करून सांगतात. तर कठाऊकाची आहे संसार दुःखाचा, हा सगळा संसार दुःखाचा आहे आम्हाला ठाऊकच आहे म्हणतात महाराज बरं का. दुःख बांधवडे दुःखच दुःख आहे. माणसं असं म्हणतात प्रपंचामध्ये दुःख बांधवडी प्रपंचाचं वर्णन केलं आणि हे जग दुःखाचं असेल. स्वर्गामध्ये सुख आहे की नाही, ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर सत्यलोकामध्ये सुख आहे की नाही असं लोकांचं म्हणणं असतं बरं का. पण शास्त्रकाराचं म्हणणं असं आहे मृत्यूलोक आपण जिथे राहतो या मृत्यूलोकाला जसं संसार म्हणलेला आहे तसं इंद्राचा स्वर्ग झाला काय आणि ब्रह्मदेवाचा सत्यलोक झाला काय याला सुद्धा शास्त्रकारांनी संसारच म्हणलेला असल्यामुळे तिथेही दुःखच आहे. साध्या उदाहरणाने सांगतो. आपण रस्त्याने जाताना समजा आपल्याला पायात काटा मोडला किंवा एखादा खिळा टोचला तर खिळा टोचला सुई टोचल्याच्या नंतर आपल्याला भोग पडतं की नाही. पडलेल्या भोगाचं दुःख असतं की सुख असतं सांगा बरं. पडलेलं भोग बघा खिळा टोचून पायाला किंवा हाताला कुठेतरी हाताला सुई टोचली पायाला खिळा टोचला एक भोग पडलं तर माणसाला ते भोग विजेपर्यंत दुःख होतं की नाही सांगा मला. होतं म्हणजे काय झालं एक छिद्र असेल शरीराला तर दुःख असतं. इंद्राच्या अंगाला असे 1000 छिद्र आहेत असे शास्त्राने वर्णन जर केलेलं असेल तर इंद्राला सुख आहे की दुःख आहे आपणच बोलावे. सांगत बसत नाही बरं का. एखाद्याचा अपमान झाला समजा एखाद्याला सन्मान दिला गेला नाही त्याला दुःख असतं की सुख असतं सांगा बरं. दुःख असतं, अपमानाचं दुःख असतं बरं का. इंद्राचं काय झालं ते ऋषभदेव राजे ज्या वेळेला राज्य करायला लागले प्रियव्रताच्या वंशात जन्म आलेले ऋषभदेव राजे
ज्या वेळेला राज्य करायला लागले तेव्हा सगळ्या पृथ्वीचे मालक होते आणि सगळ्या पृथ्वीचे मालक असलेले हे ऋषभदेव राजे त्यांनी जगात राज्य असं सुंदर सांभाळलं. सगळी भूमी सुजलाम सुफलाम करून टाकली. कुठेही काही कमी नाही, धनधान्याला काही कमी नाही. अशी सगळी पृथ्वी करून टाकल्याच्या नंतर इंद्राच्या डोक्यात विचार असाला की अरे हा मृत्यू लोकात राज्य करतो पण माझ्या स्वर्गातल्या नंदनवनापेक्षा याचं राज्य, याची भूमी चांगली झाली. हे कशामुळे झालं? पाऊस पडतो व्यवस्थित म्हणून झालं. इंद्राने विचार केला पाऊस पाडणं माझ्या हातात आहे. माझ्या नंदनवनापेक्षा याचं राज्य जर सुखाचं लोकांना वाटत असेल, वैभवाचं वाटत असेल तर याचं राज्य माझ्या पुढे वैभवाचं वाटतो नाहीये. याच्याकरता याच्याकडे धनधान्य नको, याच्या राज्यामध्ये आपण पाऊस पाडायचा नाही असं म्हणून इंद्राने सलग 12 वर्ष पाऊस पाडला नाही. इंद्र जेव्हा पाऊस पाडत नाही हे ऋषभदेवाच्या लक्षात आलं. ऋषभदेवाने विचार केला आता इंद्र आपल्याला जर पाऊस देणार नसेल तर आपण आपल्या सामर्थ्यानं पाऊस पाडून घ्यावा. इंद्राला बाजूला ठेवलं आणि आपल्या योग सामर्थ्याने ऋषभदेवाने पाऊस पाडून पुन्हा भूमी सुजलाम सुफलाम केली. इंद्राला विचारलंच नाही त्याने. अरे गोवर्धन यज्ञ जो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केला, इंद्राचा यज्ञ दरवर्षी गोकुळात व्हायच्या ऐवजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोवर्धनाची पूजा करायला सांगितले. इंद्राचा यज्ञ बंद पाडला आणि गोवर्धनाचं पूजन भगवंतानी करायला लावलं. म्हणजे इंद्राचा एका पद्धतीने अपमान झाला ना. म्हणजे अपमान झाल्याच्या नंतर सुख असतं की दुःख असतं सांगा मला. इंद्र गोवर्धन यज्ञाचा विचार केला, इंद्राला दुःख आहे. अनेक प्रकारचे 1000 छिद्र त्याच्या शरीराला पडले, इंद्राला दुःख आहे. ऋषभदेव त्याला न विचारता पाऊस पाडून घेतात, इंद्राला दुःख आहे असं आपल्याला चिंतन करावं लागतं. म्हणजे मृत्यू लोकात तुम्हाला आम्हालाच दुःख आहे असं समजायचं कारण नाही. स्वर्गात जाऊन देवाचा राजा जरी झाला तरी दुःख चुकत नाही. ब्रह्मदेव झाला तर त्याचं दुःख चुकलंय का सांगा मला. ब्रह्मदेवाचं सुद्धा दुःख चुकत नाही. साधी गोष्ट सांगतो, ब्रह्मदेवाच्या जीवनाच्या बद्दल साधी गोष्ट सांगतो. त्याच्या जीवनात दुःख कसं आहे याचा विचार आपल्याला करता येतो. बघा तुम्ही, बघा त्या ब्रह्मदेवाचं वर्णन करताना त्याला मुख किती येतो. आपल्याला जसं एक तोंड आहे तसं ब्रह्मदेवाला किती तोंड आहेत? 4 तोंड. फोटोमध्ये ब्रह्मदेवाची 4 तोंड समोर दाखवली जातात असं नाही. ब्रह्मदेवाची 4 दिशेला 4 तोंड आहेत. एक तोंड पूर्वेला, एक पश्चिमेला, एक दक्षिणेला आणि एक उत्तरेला अशी ब्रह्मदेवाला 4 तोंड शास्त्रानं सांगितलेली पाहायला सापडतात. मला सांगा त्या ब्रह्मदेवाने कसं झोपायचं? कसं झोपायचं? 4 तोंडापैकी कसाही जरी झोपला तरी एक तोंड त्याचं खाली दबणार असेल, त्याचा श्वास बंद पडणार असेल. मग दुःख आहे की सुख आहे तुम्हीच विचार करा. लक्षात काय घेता येतं? इथंच दुःख आहे समजायचं कारण आहे. स्वर्गात हे दुःख आहे. अगदी सत्य लोकात जरी गेला तरी संसार म्हणल्याच्या नंतर तो दुःखाचाच असतो हे ठरलेलंच आहे. अशाच पद्धतीचा विचार शास्त्रकारांनी आपल्याला सांगितला बरं का. यात सुख नाही, यात सुख
सुख, याच्यात सुख, त्याच्यात सुख, काहीच असतं बाबा. यात सुख नाही, त्यात सुख नाही. यात म्हणजे इथल्या मृत्यू लोकातल्या विषयामध्ये सुख आहे का? नाथ मला सांगतात नाही. बरं, परलोकातल्या विषयामध्ये इंद्रचंद्र ब्रह्मदेव झाला तर त्याच्या विषयामध्ये सुख आहे का? त्यात हे सुख नाही. या हाटाचे सुख, हाट शब्दाचा अर्थ बाजार, या संसाराच्या बाजाराचे सुख कोठेच नाही. हे याचं सुख कुठंच नाही. हा संसार रूपी बाजार तुम्ही पहा. या मृत्यू लोकात या लाईन मध्ये या. कसं असतं, बाजारात गेल्याच्या नंतर प्रत्येक लाईन वेगळी असते. भांड्याची लाईन वेगळी आहे, कापडाची लाईन वेगळी आहे, अशा वेगळ्या वेगळ्या लाईन असतात. पण या हातात आल्यानंतर, संसाराच्या बाजारात आल्याच्या नंतर तुम्ही मृत्यू लोकाच्या लाईन मध्ये या, स्वर्गाच्या लाईन मध्ये जा, किंवा सत्य लोकाच्या लाईन मध्ये जा, कुठं सुख नाही. परमात्म्याचं वर्णन जर पाहिलं तर तो आनंद रूप आहे. आणि प्रपंचाच्या पसाऱ्याचं, संसाराचं चिंतन जर आपण करायला लागलो तर इथं दुःखच दुःख आहे बरं का. कोणाच्याच संसारात सुख नसतं. आपल्याला वाटतं बडा माणूस सुखी आहे, पण बडा माणूस सुद्धा दुःखी असतो. उलट असं असतं, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, त्याच्या यातना अजून जास्त असतात. असाच आपल्याला विचार करावा लागतो बरं का. आपल्या दुःखापेक्षा मोठ्या माणसाचं दुःख जास्त असतं. जाऊ द्या, संसारातल्या माणसाचं सोडून द्या. मी आपल्याला सगळ्यात मोठा देव जो भगवान शंकर, त्याच्या संसारात कसं दुःख आहे याचा विचार सांगतो बरं का. भगवंताच्या बद्दल, शंकराच्या बद्दल काय सांगितलं जातं, ते सगळ्या देवात मोठे आहेत बरं का. महादेव बडा देव, सब देवांचा बाबा, हे भगवान शंकराचं वर्णन. सगळ्या देवात मोठा देव, म्हणूनच त्याचं नाव महादेव असं आहे की नाही. पण त्या महादेवाचा संसार तुम्ही बघा, तिथं तरी सुख आहे का याचा विचार करा. महादेवाच्या संसारात कोण कोण आहे मला थोडंसं सांगा बरं, मला माहिती नाही. एक स्वतः महादेव आहे, त्यांच्या बायकोचं नाव पार्वती आहे, ती आहे. पहिला मुलगा कार्तिक स्वामी आहे, एक मुलगा गणपती आहे. या चौघांच्या वाहनाचा विचार सांगा बरं. महादेवाचं वाहन नंदी आहे, पार्वतीचं वाहन सिंह आहे, गणपतीचं वाहन उंदीर आहे, आणि कार्तिक स्वामीचं वाहन जर आपण पाहिलं तर तो मोर आपल्याला पाहायला सापडतो. विठ्ठल विठ्ठल. पार्वती बायको, त्यांचा मुलगा कार्तिक स्वामी, त्यांचा मुलगा गणपती. चौघाच्या वाहनाचा विचार आपण केला. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये साप आहे, मस्तकावर चंद्र आहे, त्यांच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये अग्नी आहे, जटाजुटामध्ये गंगा आहे. असं सगळं भगवान शंकराच्या संसाराचं चित्र डोळ्यासमोर धरा. मला सांगा, आता यांच्यामध्ये सुख आहे का याचा विचार जर आपण करायला लागलो तर शंकराच्या संसारामध्ये सुख नाही असंच आपल्याला पाहायला सापडतं बरं का. ते कसं झालं, एकदा हा सगळ्या शंकराचा परिवार एका ठिकाणी आला. भगवान शंकर स्वतः स्मशानामध्ये राहणार, तेव्हा त्यांच्याकडं पार्वती, गणपती, कार्तिक स्वामी हे सगळेच्या सगळे आले ना. आपल्या आपल्या वाहनावरून उतरून वाहनं बाजूला ठेवलेली आहेत. हे सगळे गप्पा मारत बसलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये गंमत काय झाली, तो गणपतीचं वाहन कोण आहे, उंदीर, आणि भगवान शंकराच्या गळ्यामध्ये कोण आहे, हो सर्प. दोघांची मैत्री किती आहे तुम्हाला माहिती आहे. अत्तुम वांछति वाहनम गणपते हे आखुम क्षुधार्थ फणी. ते काय झालं, शंकराच्या गळ्यातला साप, शंकर स्मशानात राहत असल्यामुळं त्याला खायला बरेच दिवस काही मिळालं नव्हतं. हा आयता गणपतीचा उंदीर पाहिल्याबरोबर तो त्याला खाण्याकरता म्हणून धावायला लागला. आता शंकरा हे गणपतीच्या वाहनाच्याकडे, उंदराच्याकडे सर्पाची धाव चालू झाली. आता सर्प तिथं आहे म्हणल्याच्या नंतर दुसरं वाहन एक तिथं आहे. कार्तिक स्वामीचं वाहन कोण आहे, मोर. मोराला सर्प आवडतो की नाही, मग तो मोर त्या सर्पाला खायला धावायला लागला. उंदराला खायला सर्पाची धाव आहे आणि सर्पाला खायला मोराची धाव आहे बरं का. तंचक्रंच पते शिखीच गिरिजा सिंहोपी नागाननम. पुढचं वर्णन असं आहे, पार्वतीचं वाहन कोण, सिंह. गणपतीचं मस्तक कोणाचं, हत्तीचं. मग हत्तीचं सिंहाचं किती प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं काय झालं, गणपतीच्या मस्तकाकडे पाहिल्याच्या नंतर तो पार्वतीचं वाहन असलेला सिंह गुर 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 करायला लागला. आता उडी मारावी ते गंडस्थल फोडावं की काय, अशी अवस्था निर्माण झाली बरं का. हा पंचक्रौंच पते शिखीच गिरिजा सिंहोपी नागाननम गौरी जन्म सुताम असूयती. भगवान शंकराच्या बाजूला कोण बसलं, पार्वती. त्या पार्वतीनं देवाच्या डोक्याकडे बघितलं. देवाच्या डोक्यामध्ये जटाजुटामध्ये कोण आहे, गंगा. आणि त्या गंगा देवीला पाहिल्यावर पार्वती म्हणायला लागली, देवा हे कोण आणलंय, हे कोणाला आणलं, मला सोडून दुसरी कोण केली, आणि हे माझ्या मागून आलेली डोक्यावर कशी जाऊन बसली. मागून आलेली डोक्यावर बसत असते, हा नियमच असतो. तरी पार्वतीनं विचारलं की माझ्या मागून आलेली एकदम डोक्यावर बसते, देवा तुमच्या असं कसं झालं. गौरी जन्म सुताम असूयती कलानाथं कपाला नलहा. भगवान शंकराच्या मस्तकावर चंद्र आहे,
आणि तिसऱ्या डोळ्यामध्ये अग्नी आहे. त्या चंद्रानं आणि अग्नीनं एकमेकांच्याकडे पाहिल्याच्या नंतर चंद्राला जाळून टाकावे की काय अशी अग्नीची भावना निर्माण झाली. आणि हे सगळं कुटुंबातलं परस्पराच्या विरुद्ध असलेलं वातावरण, दुःखाचं वातावरण पाहिल्याच्या नंतर शंकराने विचार केला, संसारात मजा नाही, विष पिऊन मेलेलं बरं. कशाकरता बोललो? संसाराचा विचार केल्याच्या नंतर आपला संसार नाही, अगदी भगवान शंकराचा संसार जरी विचारात घेतला तरी तिथं दुःखाचा संबंध आपल्याला पाहायला सापडतो, सुख नाही. ऐका, आता आपल्याला दोन वस्तू डोळ्यासमोर आल्या ना, एक परमात्मा आहे आणि एक संसाराचा पसारा आहे. परमात्म्याचा विचार केला तर तो आनंद रूप आहे आणि प्रपंचाच्या पसाऱ्याचं चिंतन केलं तर प्रपंचाचा पसारा दुःखाचा आहे. असं का? याच्याबद्दल विचार केला पाहिजे की नाही? संसार दुःखाचा आहे तर का आहे आणि परमात्मा आनंद रूप आहे तर का आहे, याचा विचार सांगत असताना उपनिषदांनी आपल्याला याच्याकरता एका वाक्यामध्ये सिद्धांत सांगितला, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति. हे उपनिषदाचं वाक्य आहे बरं का. उपनिषद त्या वाक्याचा अर्थ असा आहे, जो व्यापक आहे तोच आनंद रूप आहे आणि जो परिच्छिन्न म्हणजे मर्यादित आहे त्याला मात्र दुःखच दुःख आहे. व्यापकाला सुख आहे आणि परिच्छिन्नाला दुःख आहे, हा विचार लक्षात घ्या बरं का. परिच्छिन्न म्हणजे मर्यादित, ज्याला मर्यादा आहे, देश काल वस्तूची मर्यादा ज्याला आहे, अशा वस्तूच्या बद्दल दुःखाचा संबंध आपल्याला पाहायला सापडतो. संसारातल्या कोणत्याही वस्तूचा विचार करा, त्याला देशाची मर्यादा. संसारातल्या कोणत्याही वस्तूचा विचार करा, काळाची मर्यादा, हा त्याच्यानंतर वस्तूची मर्यादा, तिन्ही मर्यादा आपल्याला पाहायला सापडतात. बघा, विचार करा, देशाची मर्यादा आहे की नाही? आता हा माझा देह बघा, या माझ्या देहाच्या बद्दल जर आपण विचार करायला लागलो तर मला उतरायला इथे एक वर खोली दिलेली आहे की नाही? त्या खोलीमध्ये मी आत्तापर्यंत बसलो होतो की नाही? बसलो होतो. पण आता कुठे आहे मी? या ठिकाणी कीर्तनाला उभा राहिलो. मला सांगा, इथं मी आहे म्हणजे खोलीत आहे का? नाही. खोलीत होतो त्यावेळेला इथं होतो का? नाहीतर भजन करायची गरजच नव्हती, लगेच कीर्तन सुरू झालं असतं. मी इथं आहे त्यावेळेला तिथं नाही आणि तिथं आहे त्यावेळेला इथं नाही. याचा अर्थ काय होतो? मला देशाची मर्यादा आहे. या देशात असताना त्या देशात नाही, त्या देशात असताना या देशात नाही, अशी मला देशाची मर्यादा आहे. पण परमात्म्याच्या बद्दल जर विचार केला, परमात्म्याला देशाची मर्यादा नाही, तो सगळ्या ठिकाणी भरलेला आहे बरं का. विठ्ठल विस्तारला तो इथं आहे तिथं नाही असं वर्णन आपल्याला पाहायला सापडत नाही बरं का. विठ्ठल विस्तारला जनी, सगळ्या जगामध्ये त्याचा विस्तार आहे. सप्तही पाताळे भरोनी, 7 पाताळातही देव आहे. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, त्रिभुवनात विठ्ठल आहे. आणि विठ्ठल मुनी मानसी, मनन करणाऱ्या चिंतन करणाऱ्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा विठ्ठल बसलेला आहे. हा देवाच्या बद्दलचा विचार बघा. मला काय सांगायचं आहे, देव सगळ्या जगात भरलेला आहे.
देशाची मर्यादा त्याला आपल्याला सांगता येत नाही बरं का. इथं आहे आणि तिथं नाही म्हणलं त्याला देशाची मर्यादा आहे. परमात्मा मात्र सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. सगळ्या ठिकाणी भरलेल्या परमात्म्याला देशाच्या मर्यादेचा विचार आपल्याला सांगता येत नाही. सर्वत्र परमात्मा आहे. सर्वत्र असल्यामुळं त्याला देशाची मर्यादा नाही हा विचार लक्षात घ्या. मी कशाकरता बोलायला लागलो, ज्याला देशाची मर्यादा आहे त्याला दुःखाचा संबंध असतो, ज्याला देशाची मर्यादा नाही त्याला दुःखाचा संबंध नसतो. विठ्ठल आपल्याला दुःख का आहे, आपण इथं आहोत तिथं नाही म्हणून आपल्याला दुःख आहे. परमात्म्याला दुःख का नाही, परमात्मा सगळ्या ठिकाणी भरलेला आहे म्हणून त्याला दुःख नाही. हे एक उत्तर आहे बरं का. देशाचा जसा परिच्छेद असतो तसा काळाचा परिच्छेद शास्त्राने सांगितला. बघा आपल्याबद्दल विचार जर केला आपण किंवा जगातला कोणताही पदार्थ बघा याला काळाची मर्यादा केली. एका काळात जो पदार्थ असतो तो दुसऱ्या काळात असतो का, नसतो. बघा माझ्या देहाच्या बद्दल विचार करा. माझा देह मागच्या मी जन्माला येण्याच्या पूर्वी माझा देह होता का, नव्हता. आत्ता माझा देह आहे आणि पुढच्या काळामध्ये माझा देह राहणार आहे का, राहणार नाही. याचा विचार काय झाला, ज्याला वर्तमान काळ आहे त्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन काळाचं अस्तित्व नसतं. पण परमात्म्याच्या बद्दल विचार जर आपण केला तर परमात्मा मागच्याही काळात होता, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळातही परमात्मा राहणारच आहे. नामदेव महाराजांचे चिरंजीव नारा महाराज होऊन गेले. त्या नारा महाराजांनी देवाला विचारलं, देवा माझ्या कुटुंबातले एवढे मेले तू जसाच्या तसा कसा राहिलास रे. माझी मेली बहुवरी, माझी मेली बहुवरी, जैसा तैसा हरी तुका, जैसा तैसा जैसा तैसा हरी. अनेक लोक माझ्या कुटुंबातले मेले. अरे ब्रह्मदेवापासून आपल्यापर्यंत विचार केला तर किती लोक जगले सांगा ना. सगळे मेले. आजा मेला, पणजा मेला, बाप मसणा गेला, देखत देखत नातू पणतो तो हे तैसा झाला. अशीच आपली अवस्था आहे ना हो. मागचे सगळे गेले, पुढचे सगळे जाणार, आपणही कधीतरी जाणार. हा आपल्याबद्दलचा विचार आहे. पण परमात्म्याचा विचार जर आपण केला, विठ्ठल विठ्ठल देश काळ आणि वस्तूची मर्यादा आपल्याला आहे आणि देश काळ वस्तूची कसलीच मर्यादा देवाला नाही. ज्याला मर्यादा नाही तो आनंद रूप आहे आणि ज्याला मर्यादा आहे तो दुःख रूप आहे. तर का आपल्याला देशाची मर्यादा आहे. आपण या देशात आहोत म्हणजे त्या देशात नाही, त्या देशात आहोत त्यावेळेला त्यावेळेला या देशात आहोत त्यावेळेला त्या देशात नाही, तर त्या देशात आहोत त्यावेळेला या देशात नाही. अशी आपली अवस्था आहे. पण परमात्मा मात्र सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही वरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. अशी वर्णनं संतांनी केलेली आपल्याला पाहायला सापडतात. सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे म्हणजे देशाची मर्यादा नाही. काळाच्या मर्यादेचा विचार करा. मागच्या काळात परमात्मा होता की नाही, तो का जैसा तैसा हरी. आताच आपण नारा महाराजाचं प्रमाण पाहिलं. त्याने देवाला काय सांगितलं, देव माझे खूप मेले, ब्रह्मदेवापासून आजपर्यंत माझ्या घरातले सगळे मेले, पण देव मात्र जसाच्या तसा आहे. कारण जुनाट जुगादीचे नाही, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिखे परिठा वसळले चुकविला. संतांनी केलेल्या वर्णनानुसार परमात्मा जुनाट आहे, अनादी आहे. असं देवाचं वर्णन जे आहे त्या अनादीपणामुळे देव भूत काळात होता, पण भविष्य काळात परमात्मा राहणार आहे की अनंत असल्यामुळे भविष्य काळातही राहणार आहे. असा कोणत्याही काळात नाही असं देवाबद्दल बोलता येत नसल्यामुळे देवाला कालाची मर्यादा नाही. पण देवाला देशाची मर्यादा नाही, कालाची मर्यादा नाही. त्याप्रमाणे देवाला वस्तूची मर्यादा आहे का.
याच्यात देव आहे त्याच्यात देव नाही असं आपल्याला म्हणता येतं का? सर्वात देव आहे, सर्वाच्या आत बाहेर भरून परमात्मा राहिलेला आहे असं वर्णन संतांनी केलं की नाही? आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले वगैरे वगैरे वर्णन संत महात्मे करतात. आतही हरी आहे बाहेरही हरी आहे. आपल्या आतही देव आहे, आपल्या बाहेरही देव आहे. कशावरून समजायचं? उदाहरण काय देता येतं का? एखाद्या वस्तूच्या आत बाहेर असलेली एखादी वस्तू दाखवता येते का? मी त्याच्याकरता उदाहरण सांगतो. आपण चंद्रभागेला स्नानाला जातो. चंद्रभागेला स्नानाला जात असताना आपण रिकाम जातो का हातात तांब्या नेतो? तांब्या नेतो. देवाच्या पूजेकरता आपल्याला पाणी लागतं. चंद्रभागेच्या पाण्याला देवाची पूजा करायची इच्छा असते, म्हणून स्नानाला गेलेला मनुष्य हातामध्ये तांब्या घेऊन जातो. पण तांब्या घेऊन गेलेला मनुष्य स्नान करेपर्यंत तांब्या काठावर ठेवतो की आपल्या जवळच ठेवतो? आणि काठावर ठेवलं की कोणीतरी घेऊन जातो. तिथे काय सगळे सज्जन वाटते असतात, भुरटे असतात त्या ठिकाणी, ते उचलून येतील की नाही? मग त्याने उचलून नेऊ नये याच्याकरता आपण काय करतो? तांब्या पाण्यात घेऊन जातो. आपलं स्नान होईपर्यंत तांब्या पाण्यामध्ये बुडवून ठेवतो. आपल्या पायाजवळ तो तांब्या असतो. मला सांगा, हा चंद्रभागेच्या पाण्यात बुडवून ठेवलेला जो तांब्या आहे, त्या तांब्याच्या आत पाणी आहे की बाहेर पाणी आहे? कुठे पाणी सांगा ना? आतही आहे बाहेरही आहे. पाण्यात बुडवून ठेवलेल्या तांब्याच्या आत आणि बाहेर जसं पाणी असावं तसं परब्रह्म स्वरूपात आपण सगळे आहोत. आणि आपल्या हृदयातही परमात्मा आहे, म्हणून आपल्या बाहेरही परमात्मा आहे, आपल्या आतही परमात्मा आहे. आपल्या देहाला सुद्धा मडकं म्हणतात. आणि या देहरूपी मडक्यामध्ये सर्व घटामध्ये राम आहे. सर्व घटात राम आहे म्हणजे सर्वांच्या देहात राम आहे. आपल्या सर्वांच्या हृदयात जर परमात्मा असेल तर याच्यात आहे त्याच्यात नाही असं म्हणता येत नाही. आपलं मात्र कसं आहे, आपण एकात असलो तर दुसऱ्यात नाही. मी या सदऱ्यामध्ये आहे म्हणजे दुसऱ्या सदऱ्यामध्ये नाही असा त्याचा अर्थ आहे. पण परमात्मा मात्र सर्वत्र आहे. सर्वत्र असल्यामुळे त्याला वस्तूचीही मर्यादा नाही. ऐका, देशाची काळाची आणि वस्तूची मर्यादा ज्याला आहे त्याला म्हणतात अल्प, त्याला म्हणतात परिच्छिन्न. त्या परिच्छिन्नामध्ये सुख नाही असं उपनिषदाने सांगितलं. नाल्पे सुख बसते, अल्पामध्ये सुख नाही. मग सुख कुठं आहे? यो वै भूमा तत्सुखम. जो व्यापक आहे त्याच्याकडे मात्र सुख आहे अशा पद्धतीचा विचार आहे. देव व्यापक असल्यामुळे देवाकडे सुख आहे हे चिंतन आपल्याला करतात. असा संसार हा परिच्छिन्न असल्यामुळं याच्यात सुख नाही. देव मात्र व्यापक आहे म्हणून देवाकडे सुख आहे. आणि व्यापक असलेला देव तो गोकुळात आला म्हणून गोकुळात सुखाला काही कमी नाही. महाराजांच्या गोकुळीच्या
जे सुख झालं ते सुख कसं आहे? गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतपार नाही, गोकुळातल्या सुखाला लेखा नाही. म्हणजे लिहून ते सुख दाखवता येत नाही. काय असतं, काही गोष्टी बोलता येतात, लिहून दाखवता येत नाही. काही गोष्टी लिहून दाखवता येतात, बोलता येत नाही, अशा असतात. पण गोकुळात निर्माण झालेल्या सुखाचा विचार जर केला तर ते बोलूनही दाखवता येत नाही, कारण त्याला अंतपार नाही आणि त्याला लेखा नाही. म्हणजे लिहून दाखवण्यासारखं सुद्धा ते सुख नाही. असं अपार सुख गोकुळामध्ये निर्माण झालेलं आहे, असा विचार तुकाराम महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतात. त्याचं कारण काय झालं? आपण आतापर्यंत विचार केला, सुख आणि दुःखाचा विचार करत असताना व्यापक परमात्म्याकडे सुख आहे आणि परिच्छिन्न संसाराच्याकडे मात्र दुःख आहे. गोकुळात एवढं सुख निर्माण होण्याचं कारण काय? त्याचं कारण महाराज अभंगाच्या दुसरे सुख होण्याचं कारण काय? नंद बाबाच्या घरी बाळकृष्ण रूपानं परमात्मा आला होता. बाळकृष्ण नंदा घरी, नंदाच्या घरी, नंद बाबाच्या घरी, गोकुळातल्या राजाचं जे घर होतं ते नंदाचं घर, त्या नंदाच्या घरी बाळकृष्ण रूपानं परमात्मा आला. म्हणून सगळ्या गोकुळाला आनंद झाला. या ठिकाणी परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करत असताना बाळकृष्ण म्हणले बरं का. देवाने कृष्णावतारात जे वेगळ्या वेगळ्या रूपात काम केलं ना, सेवा भक्ताला सेवा सुख दिलं, भक्ताला आनंद दिला, भक्ताची कामं केली, भक्ताला समाधान देण्याकरता देवाने जे रूप धारण केली ना, ते 8 रूप आहेत बरं का. देवाचा अवतार अष्टमी तिथीला झाला की नाही, ते अष्टमी तिथीला अवतार घेण्यातून देवाने असं सुचवलं की मला 8 रूपात अवतार कार्य करायचं आहे. 8 रूप देवाची कोणती आहेत? त्याच्यातलं पहिलं रूप आहे बाळकृष्ण, दुसरं रूप आहे लाला कृष्ण, तिसरं रूप आहे भगवंत असं त्याला म्हणतात गोपाळ कृष्ण, चौथा राधा कृष्ण, पाचवा युगल कृष्ण, सहावा श्रीकृष्ण, सातवा भगवान कृष्ण आणि 8वा योगेश्वर कृष्ण. देवाने भक्तजनाला आनंद दिल्याची वर्णन चरित्र आपल्याला बाहेर सापडतात. पहिलं आहे बाळकृष्णाचं रूप. बाळकृष्ण म्हणजे लहान रूप, तान्ह्या लेकराच्या रूपामध्ये भगवान गोकुळामध्ये आलेले, यशोदा मातेला नंद बाबाला आनंद द्यायला लागलेले, वेगळ्या वेगळ्या क्रीडा करून भगवंताने नंद यशोदेला जो आनंद दिला ना, तो बाळकृष्णाच्या रूपात. देवाला मांडीवर घ्यावं, सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊन, मांडीवरी घेऊन कौसल्या जननी गीती गाय. कौसल्या मातेनं देवाला मांडीवर घेऊन हलवत मांडी हलवत देवाला सुख देण्याकरता प्रयत्न जो केला की नाही, हे देवाला सुख देणं नाही बरं का. मांडीवर घेऊन देवाला थापटून हलवण्यामध्ये आपण सुख भोगणं असतं. विठ्ठल
रूप घेऊन गो संगा बाळरूप घेऊन गो संगा हालविते पैगा कृष्णाला गे कृष्णाला गे हालविते पैगा कृष्णाला गे कृष्णाला गे हे बाळरूप घेऊन गो संगा 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 हालविते पैगा मांडीवर देवाला घेऊन हालविती पैगा कृष्णा लागे बाळरूप असलेल्या श्री कृष्ण परमात्म्याला मांडीवर घेऊन यशोदा मातेला हलवत हलवत देवाला सुखानं झोप लागावी याची व्यवस्था करावी, त्याच्यातून आनंदाचा अनुभव घ्यावा. हे गोकुळातल्या सगळ्या गोपाळ गोपिकांना आनंद देणारे जे रूप आहे ना त्याला म्हणतात बाळकृष्ण. बरं का, बाळकृष्णाच्या नंतर देवाचं दुसरं रूप आहे लाला कृष्ण. भगवान तान्ह्या लेकराच्या पेक्षा थोडेसे मोठे झाले, 2-3 वर्षाचे झाले, त्या अवस्थेत देवाचं जे रूप आहे त्याला लाला कृष्ण म्हणतात. क्या मेरे लाल पवन चुकी भाई वगैरे वगैरे ठिकाणी लाल असा शब्द देवाला उद्देशून संतांनी वापरलेला आहे. हा लाला कृष्ण. लाला कृष्णाच्या नंतर भगवान थोडेसे मोठे झाले आणि गोपाळाच्या बरोबर क्रीडा करायला लागले की तेव्हा ते देवाचं जे रूप आहे ना त्याला म्हणतात गोपाळ कृष्ण. गोपाळा सहित क्रीडा करी गोपाळाचे मिळे खेळ खेळी वनमाळे रसा तळा नीळा बळी राहे पाताळी स्वामी माझा वगैरे ठिकाणी संत महात्म्यांनी गोपाळाच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची जी क्रीडा झाली, सगळ्या गोपाळ मित्रांच्या बरोबर भगवान त्यांच्या आपल्या बरोबरीच्या वयाच्या आपल्या बरोबरीच्या वयाच्या मित्रांबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा जी क्रीडा करत होते ते देवाचं सगळ्या गोपाळाबरोबर खेळणारे जे रूप आहे त्याला म्हणतात गोपाळ कृष्ण. हे तिसरं रूप आहे. चौथ्या रूपाचं नाव आहे राधा कृष्ण. राधेच्या सहवर्तमान भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची क्रीडा झाली, अनेक क्रीडा राधेच्या बरोबर भगवंताच्या झाल्या, ते राधा कृष्ण. त्याच्या पुढचं रूप आहे युगल कृष्ण. युगल म्हणजे जोडी. बरं का, रास क्रीडा जी भगवंताची झाली ना या रास क्रीडेमध्ये भगवंताने काय केलं होतं, जेवढ्या गोपिका होत्या तेवढ्या गोपिकाच्या बरोबर तेवढी रूप घेऊन देवाने क्रीडा केली होती. एक गोपी एक भगवान, एक गोपी एक भगवान अशी भगवंताची क्रीडा जी झालेली आहे. प्रत्येक गोपिकेच्या बरोबर क्रीडा करण्याकरता रसप्रसंगात देवाने धारण केलेले जे एक एक रूप आहे त्याला म्हणतात युगल कृष्ण. श्रीकृष्ण. श्रीकृष्ण कोणाला म्हणतात, सगळ्या भक्ताचे सगळे मनोरथ पूर्ण करण्याकरता सिंहासनावर बसलेला द्वारकेश आसनावर बसलेला जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे ना त्याला श्रीकृष्ण अशा पद्धतीचा शब्द संत महात्म्यांनी लावलेला आपल्याला पाहायला सापडतो. बरं का, पाळी भक्ताचा लळा तो सावळा श्रीकृष्ण नाथ महाराज वर्णन करतात. त्या सावळ्या श्रीकृष्णाने भक्त महात्म्यांचा लळा पाळला, सगळ्यांचं कौतुक केलं, सगळ्या भक्ताचे सगळे मनोरथ पूर्ण करणारा परमात्मा त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. आणि षड्गुण ऐश्वर्याला संपन्न असलेला त्याला म्हणतात भगवान श्रीकृष्ण. बरं का, भगवान कृष्ण यश श्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती यथ म्हणून तो भगवंतो. त्या देवाच्या ठिकाणी यश आहे,
त्या देवाच्या ठिकाणी श्री आहे, संपत्ती आहे, श्रीमंत देवाच्याकडे भरपूर आहे बरं का, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि ऐश्वर्य आहे. या 6 गुणांनी संपन्न असलेला जो भगवान, त्याला भगवान कृष्ण म्हणतात. आणि शेवटचं देवाचं रूप आहे योगेश्वर कृष्ण. योगेश्वर कृष्ण म्हणजे ज्ञानाचा उपदेश करणारा, भगवद्गीतेचा उपदेश करणारा जो परमात्मा, त्याचं नाव आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. या श्लोकात सांगितलेला योगेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा असा 8 रूपात परमात्म्याने गोकुळामध्ये क्रीडा केली आणि सगळ्या भक्तांना आनंद दिला. गोकुळाला आनंद देणार पहिलं रूप कोणतं? ते इथं सांगितलं, बाळकृष्ण नंदा घरी, नंद बाबाच्या घरी असणारा बाळकृष्ण रूपातला परमात्मा तिथं आला आणि त्याच्यानं सगळ्या गोकुळाला आनंद झाला. विठ्ठल सगळ्या प्रकारचा आनंद आला होता. आध्यात्मिक आनंद आहे, आधी भौतिक आनंद आहे, आधी दैविक आनंद, सगळा आनंद गोकुळाला झालेला होता बरं का. दैवयोग सगळ्याचा चांगला. देव गोकुळात आल्याच्या पासून सगळ्याचं देव चांगलं झालं आणि त्याच्यामुळे सगळ्याला सुख प्राप्त व्हायला लागलं. का चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवी. देवाने गोकुळात प्रवेश केल्यापासून गोकुळातली चिंता सगळी पळून गेली. चिंता पळून गेल्याशिवाय मला काय झालं? कोणालाही दुःख नाही, सगळ्याचं दैव चांगलं झालं. असं आधी दैविक दुःख भगवंताच्या आगमनानं झालं. आधी भौतिक दुःख झालं की नाही, भूतमात्रापासून ते सुख झालं की नाही, पैसा संपत्ती घर गाय शेती बाडी सगळं चांगलं राहायला लागले की नाही, याचा विचार सांगत असताना संत महात्म्यांनी सांगितलं, भगवान गोकुळात आल्यापासून लक्ष्मीला काही कधीच नव्हतं. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्य असं त्रास आला. देवाच्या आगमनानं गोकुळामध्ये घराघरात लक्ष्मी नांदायला लागली असं वर्णन आहे बरं का. घराघरात लक्ष्मी नांदायला लागली याचं वर्णन करताना संतांनी फार छान वर्णन केलेले बरं का. देव गोकुळात येण्याच्या अगोदर गोकुळ हे गाव होतं. गाव असल्यामुळं त्या गावामध्ये खडेगोटे असणार आहे, त्या गावामध्ये झाडं असणार आहे, त्या गावामध्ये गाई वासरं असणार आहे, हे सगळं होतं. पण देव आल्याच्या नंतर हे सगळं बदललं. कसं बदललं त्याचं वर्णन करताना असं सांगितलंय, भगवान येईपर्यंत गोकुळात खडेगोटे होते, पण देवाचं आगमन झाल्यावर प्रत्येक खडागोटा चिंतामणी झाला. झाडं होती, चांगली झाडं होती, पण देवाचं आगमन झाल्यापासून प्रत्येक झाड कल्पवृक्ष झाला. आणि त्याच्यानंतर देवाचं आगमन होईपर्यंत गाई वासर होती गोकुळामध्ये, पण भगवंताचं आगमन झाल्याच्या नंतर देवाची दृष्टी पडली, गोकुळातील प्रत्येक गाय कामधेनू झाली. देवाच्या आगमनाच्या अगोदर काही जुनी घरं पडायला झालेल्या घराच्या भिंती अशा वाकलेल्या होत्या. देव गोकुळात आल्याबरोबर वाकलेल्या भिंतीत ताट झाल्या, घराचे ताजे तवाने. नवीन घर बांधायची कोणाला गरजच नाही. पडकं घर, नवीन पडकं घर म्हणजे त्याला काही अल्ट्रेशन केलेलं वगैरे असं काही नाही बरं का. देवाचं आगमन झालं की लगेचच्या लगेच त्या घराला नाविन्य यावं. हा काय प्रकारे सांगा, आधी भौतिक सुखाचा प्रकार. देव आला आधी भौतिक सुख आलं, देव आला आधी दैविक सुख आलं आणि देव आल्याच्या नंतर आध्यात्मिक सुख आलं की बोला. हा सगळ्याला गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं होतं असं वर्णन संतांनी केले की नाही. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. लोकांना ब्रह्मज्ञान झालं. हा प्रकार काय सांगा, ब्रह्मज्ञान झालं म्हणजे आध्यात्मिक आनंद प्राप्त झाला. आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक सगळं आनंद गोकुळवासी लोकांना झाला. म्हणून गोकुळीच्या सुखा अंतभार नाही रेखा. कशामुळे? बाळकृष्ण नंदा घरी. त्याच्यानं काय झालं? आनंद नर नारी. नर नारी म्हणजे स्त्री पुरुष सगळे गोकुळातले आनंदले. आता स्त्री पुरुष आनंद याच्यानंतर काय काम करायला लागले त्याचं वर्णन महाराज तिसऱ्या चरणात करतात.
काय करायला सुरुवात केली त्याचं वर्णन तुकोबारे करतात तर का गोढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. लोकांनी काय करायला सुरुवात केली, गुढ्या तोरण उभारणं, कथा करणं, कीर्तन करणं, गाणं गाणं त्याला सुरुवात केलेली होती असं वर्णन महाराज करतात. आता स्त्री पुरुषाला आनंद झाल्याच्या नंतर या गोष्टी होतात. या गोष्टी होत असताना स्त्रिया काय करतात आणि पुरुष काय करतात सांगा बरं मला. हा गुढ्या तोरण उभारणं, याच्यामध्ये गुढी उभारणं कोणाचं काम आहे, स्त्रियाचं. आणि तोरण बांधणं घराला कोणाचं काम आहे सांगा, पुरुषाचं. कथा कीर्तन करणं कोणाचं काम आहे, पुरुषाचं. आणि गाणी गाणं बायकाचं. कथा गाती गाणी कशामुळं, आनंद द्या नर नारी, त्याच्यामुळे गुढ्या तोरण उभारणं आणि कथा कीर्तन करणं, गाणं गाणं असं चालू झालं. अशा पद्धतीचा आनंद गोकुळामध्ये होता. हा गोकुळाला आलेला आनंद बाळकृष्ण रूपानं भगवानाला आणि नुसता आला नाही, त्या देवानं आपल्या अंतःकरणाला, गोकुळवासी लोकांच्या अंतःकरणाला वेध लावला, छंद लावला. त्याच्यामुळे हा सगळा प्रकार झाला. फार शेवटच्या तुका मने छंदे, तुका मने छंदे, तुका मने छंदे, तुका मने Come on.
आणि सगळ्याच्या सगळ्या समाधानी झाल्या. नवीन आलेली घोड्या तोरण उभारणं, कथा कीर्तन करणं, गाणी गाणं याला सुरुवात केली. आणि हे सगळं करता करता हे सगळं करण्याचं कारण काय, तर भगवंताने त्यांच्या मनाला छंद लावला, वेध लावला. तुका म्हणे छंद येणे वेधिले गोविंद. देवाने सगळ्याच्या मनाला छंद लावला होता. देवाने सगळ्या गोपाळ गोपिका सर्वांच्या मनाला वेध लावला, छंद लावला. त्याच्यामुळे सगळे देवाच्याकडे जायला लागले, देवाचा आनंद अनुभवायला लागले. आणि गंमत अशी आहे, देवाकडे गेल्याच्या नंतर आपल्याला देवरूपताच येऊन जाते. आपण जीव राहत नाही, देवाकडे गेलं की आपण देव होऊन जातो. अशीच अवस्था होते बरं का. गंगेच्या कडे गटार जरी गेलं तरी ते गंगाच होतं ना, अग्नीच्या कडे कोणत्याही लाकूड गेलं तरी ते अग्नीच होतं ना, मातीच्या कस्तुरीच्या कडे माती जर गेली तर ती माती कस्तुरीच होऊन जाते ना. हा जसा प्रकार आहे तसं देवाचा छंद लागला, देवाचा वेध लागला. आणि आपण एकदा देवाकडे गेलो की आपल्याला देवरूपता येते. आणि देवरूपता येण्यामध्ये जो आनंद आहे तो सगळ्यात मोठा असल्यामुळं त्या आनंदाला अंतपार नाही लेखा असा तो आनंद असतो. हा आनंद येण्याकरता देवाकडे जाऊन देवरूप व्हावं लागतं. असं एकंदर चिंतन या भंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. आपण त्याचा थोडासा विचार केला, कार्याची लीला पाहिली पाहिजे. आज कार्याचा प्रसंग आहे. 10-5 मिनिटामध्ये भगवंताची कार्याची लीला सांगतो. एकदा सर्वांनी टाळी वाजवून प्रेमाने भजन करायचे. या भंगातून गोपाळा देवाच्या आगमनाच्या योगाला झालेल्या आनंदाचे चिंतन आपल्याला सांगतात. आपण अभंगाचा थोडासा आपल्या बुद्धीनुसार यथावती विचार करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कार्याची लीला पाहायची आहे. आज कार्याचा प्रसंग या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्तानं